सर्वांना माहिती आहे की आफ्टर कोविड माणसांचं शारीरिक तर आरोग्य खालावत गेलं, पण त्याच्याबरोबर मानसिक आरोग्यसुद्धा खूप पातळी कमी होत चालली आहे. सहज अरे माझ्या खूप लोड येते, मला टेन्शन येते, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला भेटतात. दिनचर्या आपली व्यवस्थित नाही आहे किंवा खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या चुकीच्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते स्ट्रेस इंड्यूस होतं आहे. तर मग हे जे मानसिक अशांती आहे ते संतुलन बाळगायचं असेल, व्यवस्थित करायचं असेल तर एकमेव पर्याय आहे जे की तुम्ही योगाची संगत घ्या. योगामध्ये फक्त आसन पाठ नाही आहे, तर प्राणायाम खूप छान टेक्निक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉडीमध्ये प्राणवायूची शक्ती खूप वाढते. बॉडीमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडायला मदत होते. एक्सचेंज ऑफ गॅस होतं, तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि जेवढं तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची पातळी चांगली तेवढं ब्लड सर्क्युलेशन, डिटॉक्सिफिकेशन प्रॉपर होतं. तर सर्वांनी रेग्युलरली यमनियमाचं पालन करायचं आहे. वेळेवरती उठणं, वेळेवरती सगळ्या विधी आपल्या करणं, आसन प्रॅक्टिस करणं, सकाळी मोकळ्या हवेत फ्रेश जरी बसलात ना तरी तुम्हाला किती छान आणि लाईट वाटतंय, स्ट्रेस वाटतोय, तेव्हा तुम्ही एक राऊंड जरी बाहेरून फिरून आला तर तुम्हाला रिलॅक्स वाटेल, डोकं दुखणार नाही. की मानसिक आरोग्य कसं तुमचं चांगलं टिकेल त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. किंवा त्याच्यातून कोणी सफर करतंय तर त्यांना एक सपोर्ट देऊ शकतो आपण, त्यांना मार्गदर्शन करू शकतो की मला हा फरक वाटत आहे, योगा केल्यामुळे मला प्रसन्न वाटतं आहे, मला एकटं नाही वाटत आहे, मी लोनलीनेस फील नाही करत. कारण जे वेस्टर्नचे प्रॉब्लेम आहेत ना ते आता आपल्या इंडियामध्ये जास्त वाढायला लागलेत. तर ते वाढू नये म्हणून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये रेग्युलरली आणायच्या. पहिलं की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काही रुटीन आहे ते छान असलं पाहिजे. दुसरं आहे झोप पूर्ण घेतली पाहिजे. तिसरं आहे सोशल कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर बोललं पाहिजे, ज्यांचं ऐकायची गरज आहे ऐकून घेतलं पाहिजे, राईट. म्हणजे मन हलकं होतं, मनावरती जास्त दाब नाही ठेवला पाहिजे. जर अगेन तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला ना तो स्ट्रेस कुठेतरी बाहेर पडतो. मग ते कशामार्फत पडतो, हे सगळे डिसीज फॉर्म होतात. म्हणून आलं लक्षात. कारण बघा कॅन्सरसारखे इश्यूज आहेत ना आजकाल का वाढायला लागलेत, कारण तुमच्या स्ट्रेस लेवल जास्त आहे. शरीर मन जर का एकत्र असेल, ते छान प्रसन्न आणि ॲक्टिव्ह असेल, तुमच्या मनासारखं अशी अशक्य कुठलीच गोष्ट नाही आहे, ते तुम्ही करू शकता. आणि याच्याबरोबर तुम्ही जर का नामस्मरणाची जोड दिली, मेडिटेशन माइंडफुलनेस फॉलो करायचा प्रयत्न केला, ॲबडॉमिनल डीप ब्रिदिंग जर का तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला तुमचं शारीरिक तर आरोग्य सुधारेल पण मानसिकसुद्धा आरोग्य सुधारायला मदत होईल.